वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ। संकष्ट चतुर्थी हा गणपतीचा दिवस आहे। असे मानले जाते की या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि समस्या दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते। दर महिन्याला संकष्टी चतुर्थी ही येत असते, पण यंदाची संकष्ट चतुर्थी ही 2024 या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे। या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी किंवा अकृत संकष्टी चतुर्थी आज म्हणजे 18 डिसेंबर रोजी आहे। पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी तिथी आज सकाळी 10:06 सुरू झाली आहे, तर उद्या सकाळी 10:02 समाप्त होणार आहे। असे म्हटले जाते की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात। व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते। तर ते कोणते उपाय करायचे आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम गणपते नमः अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। अकृत संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते। गणेशाला विघ्नहर्ता देखील म्हणतात। या दिवशी त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि संकटे दूर होतात। गणेशजी हे बुद्धीचे देवता आहेत। त्यांची या दिवशी पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा वाढ होते। या दिवशी गणपतीला जी काही इच्छा आपण मागतो ती या दिवशी नक्कीच पूर्ण होते। गणेशाच्या कृपेने घरात सुख समृद्धी नांदते, पैसा मिळतो आणि व्यवसाय वाढतो। अकृत संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने घरातील नकारात्मक जी ऊर्जा आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होते। हे व्रत केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वादही मिळत असतो। संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय करायचे आहेत? मी 6 उपाय सांगणार आहेत। त्यापैकी तुम्हाला एक उपाय जो करायचा असेल तो तुम्ही करू शकता। जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असतो, तर आज एक कच्चा सूत लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा। ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा। नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ तो दोरा ठेवावा। असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल। दुसरा उपाय म्हणजे व्यवसाय संबंधित समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे। कुठेही जवळपास गणपतीचं मंदिर असेल तर आपण तिथे हिरवे मूग घेऊन जायचे आहे आणि तिथे ते दान करायचं आहे। गणेश चालीसा पाठ करायचा आहे त्या मंदिरात। चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी सुद्धा दूर होतात। गणपतीला शेंदूर अर्पित करावे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शेंदूर अर्पित करावे। गुळ आणि तुपाचा नैवेद्य सुद्धा दाखवावा। असे केल्याने सन्मान बलप्राप्ती होते। तिसरा उपाय म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करायची आहे त्या मूर्तीची। या उपायाने तुम्हाला त्याचा फायदा होईल। चौथा उपाय म्हणजे बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडलेली महत्त्वाची काही कामे असतील ती पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे, कुठल्याही हिरव्या वस्तूंचे, वस्त्रांचे किंवा धान्याचे, कसलेही तुम्ही हिरव्या वस्तूंचे दान करावे। याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे या दिवशी चांगले असते। पाचवा उपाय म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावी। याशिवाय भिजवलेली हिरवी मूग डाळही पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो। 6वा उपाय म्हणजे कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे केल्याने आपल्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुख समृद्धीत वृद्धी होईल। अशा प्रकारे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही यापैकी कुठलाही एक उपाय करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।